दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मार्ग ठरवणारी परीक्षा म्हणजेच MPSC. पण आज आपल्याला एक धक्कादायक आणि संशयास्पद माहिती समोर येते, जी आपल्या विश्वासाला चांगलीच हादरवू शकते. 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच MPSC ची परीक्षा. या परीक्षेसाठी काही लोकांनी विद्यार्थ्यांना चक्क प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवलंय. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. विद्यार्थ्यांना एखादी परीक्षा सोडवायला मदत करणाऱ्या आमिषांची ऑफर. एका विद्यार्थ्याला असाच कॉल आला, सर मी अमुक तमुक कन्सल्टन्सी नागपूरमधून बोलते. आपली परीक्षा 2 फेब्रुवारीला आहे आणि आम्ही आपल्याला परीक्षेचा पेपर उपलब्ध करून देणार आहोत. सगळं सुरळीत वाटतं, पण जरा थांबा. हा फक्त एक सुरुवातीचा झटका होता. दुसऱ्या कॉलमध्ये त्याच विद्यार्थ्याला सांगितलं जातं, आपण महाराष्ट्र गट ब च्या परीक्षेला अर्ज केलाय. आम्ही आपल्याला 2 फेब्रुवारी पूर्वी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणार आहोत. किंमत आहे 40 लाख रुपये. हे ऐकून विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आला, हे नेमकं काय घडतंय? नंतर त्या विद्यार्थ्याला सांगितलं जातं, विक्रीचं मुख्य धोरण आणि प्रक्रिया अशी आहे की तुम्हाला 40 लाख रुपये द्यावे लागतील, परंतु तुम्ही विश्वास ठेवू शकत नसाल तर काहीही पैसे न देता केवळ तुमचं ओरिजिनल कागदपत्र देऊनही ही प्रक्रिया सुरू करता येईल. काहींनाही फसवणूक वाटली तर काहींनाही भयानक षडयंत्र वाटलं. प्रश्नचिन्ह आहेत, हे का आणि कसं होतंय? यात आणखीन एक धक्कादायक गोष्ट घडते. ज्यावेळी विद्यार्थ्यानं हे कॉल संबंधित व्यक्तीला विचारलं, तुम्ही माझे मित्र तर नाही आहेत ना, उगाच काहीतरी मस्करी तर करत नाही आहेत ना, तेव्हा उत्तर आलं, मी तुमचा मित्र नाही, फक्त तुमची तयारी असेल, नोकरी हवी असेल तर आपण पुढची प्रक्रिया सुरू करूयात. ही ऑफर विद्यार्थ्यांना सुसंस्कारितपणे भेटत असली तरी ती एका घोटाळ्याची तयारी असू शकते. विद्यार्थी विचार करतायत, या सर्व गोष्टी मुळात चाललंय काय? परीक्षा देणाऱ्यांमध्ये आता फसवणुकीची भीती पसरली आहे आणि काहीच दिवसात सोशल मीडियावर याचबद्दल चर्चा रंगू लागल्या. विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरली आहे की ज्यांनी दिलेले पैसे त्यांनी जरी पेपर घेतले असतील, तेव्हा या राज्यसेवेच्या परीक्षेत कशी पारदर्शक आणि योग्य प्रक्रिया होईल, हाच प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे. अशाच प्रकारच्या घोटाळ्यांमुळे जी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कष्टाने मेहनतीने परीक्षा पास होण्यासाठी दिली आहे, त्या विद्यार्थ्यांच्या मनावर एक प्रचंड मानसिक ताण येतो. ज्या विद्यार्थ्यांनी सच्चा प्रामाणिकपणे तयारी केली आहे त्यांना आता प्रश्न पडतायत, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया कशी पारदर्शक होईल? या परिस्थितीत एक नवा प्रश्न उभा राहतो की काय MPSCच्या कारभारावर विश्वास ठेवता येईल का? परीक्षा कशा प्रकारे घेतल्या जात आहेत आणि त्या पारदर्शक आहेत का? त्यामुळे शिक्षण क्षेत्रात असलेली विश्वासाची भावना सध्या धोक्यात आली आहे. आज या प्रकरणात एक गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. हे फसवणुकीचं प्रकरण फक्त एका परीक्षेवर थांबत नाहीये. त्यामुळे एक मोठा मुद्दा निर्माण होतो MPSCच्या परीक्षांमधील पारदर्शकतेचा. तुम्ही विचार करत असाल, हे होईल का जर आम्ही सगळे सच्च्या मार्गाने वागू, मात्र हे फसवणूक करणारे अजूनही बाजूला राहतील तर आपल्या यशाच्या पायऱ्या कशा होणार? त्यासाठी शिक्षण आणि राज्यसेवांसाठी असलेल्या परीक्षा या प्रक्रियेत पारदर्शकता कधी परत येईल, हा प्रश्न देखील अजूनही अनुत्तरित आहे.